मित्रांनो, आपण मंदिरात जातो तेव्हा हनुमानजीची मूर्ती पूर्ण शेंदुराने माखलेली दिसते. पण कधी विचार केला आहे का, हनुमानाला शेंदूर का लावतात? यामागे आहे अतिशय सुंदर भक्तीने भरलेली कथा. अयोध्येत श्रीरामाचा सुवर्णकाळ सुरू होता. राज्यात सर्वत्र आनंद आणि समाधान होते. सीतामाता आपल्या कक्षात बसल्या होत्या. सीतामाता शांतपणे आपल्या कपाळावर कुंकू लावत होत्या. तेवढ्यात हनुमान तेथे आले. हनुमानांनी नम्रपणे विचारले, माते, आपण हे कपाळावर काय लावत आहात? सीतामाता हसून म्हणाल्या, हे कुंकू आहे हनुमाना. मी ते माझ्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी लावते. हनुमान आश्चर्यचकित झाले. त्यांच्या मनात विचार आला, जर थोडेसे कुंकू रामांना दीर्घायुष्य देते तर मग मी संपूर्ण शरीरावर शेंदूर लावला तर रामांना अधिक आयुष्य मिळेल ना? हा विचार मनात येताच हनुमानांनी संपूर्ण शरीरावर शेंदूर लावून घेतला. ते सरळ दरबारात गेले. सर्वजण त्यांना पाहून चकित झाले. दरबारात कुजबूज सुरू झाली. श्रीरामांनी प्रेमाने विचारले, हनुमाना, हे काय केलेस? हनुमान नम्रतेने म्हणाले, प्रभू, मातेने सांगितले की कुंकू लावल्याने पतीचे आयुष्य वाढते, म्हणून मी पूर्ण शेंदूर लावला. माझ्या रामाचे आयुष्य अनंत व्हावे म्हणून मी हे केले प्रभू. श्री हनुमानाची निरागस भक्ती पाहून श्रीरामाच्या डोळ्यात अश्रू आले. ते मनोमन आनंदी झाले. राम म्हणाले, हनुमाना, तुझी भक्ती अतुलनीय आहे. आजपासून जो कोणी तुला शेंदूर अर्पण करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. म्हणूनच आजही हनुमानाला शेंदूर लावला जातो. तो केवळ रंग नाही, तो आहे प्रेमाचा प्रतीक, समर्पणाचा प्रतीक, निष्काम भक्तीचा प्रतीक. आपणही हनुमानासारखी निष्कपट भक्ती केली तर जीवन नक्कीच सुखी होईल. जय श्रीराम, जय हनुमान. जर तुम्हालाही हनुमानाची ही कथा आवडली असेल तर जय श्रीराम कमेंटमध्ये लिहा आणि अशाच भक्तिकथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? खरी भक्ती म्हणजे निस्वार्थ प्रेम. देवाला वस्तू नाही, भाव महत्त्वाचा असतो. समर्पण असेल तर देव स्वतः प्रसन्न होतो. हनुमानाने काही मागितले नाही, फक्त प्रभूचे कल्याण हवे होते. आज आपण देवाकडे जातो, पण बहुतेक वेळा काहीतरी मागायला जातो. जर आपण हनुमानासारखी शुद्ध भक्ती केली तर देव आपल्याला मागण्याआधीच देईल.